मंडळी, तुम्हाला वाचनाची आवड आहे का? कधीकधी एखादं पुस्तक झपाट्याने वाचून टाकून मोकळं व्हावं असं जी उर्मी आतून यायची ती अजूनही आहे का? म्हणजेच तुमचा वाचनाचा स्पीड किंवा तुमचा वाचनाचा जो कालावधी आहे तो थोडासा कमी झाला आहे. आता पूर्वीसारखं सलग वाचन होत नाही किंवा आठवडा 2 आठवड्यांनी कधीतरी थोडंफार वाचन करतो, अशी वेळ तुमच्यावरती आली आहे का? सरळ शब्दात सांगायचं किंवा विचारायचं झालं तर तुमचा सध्याचा मोबाईलचा कालावधी वाढलेला आहे का? त्यातून पण तुमच्या मोबाईल हातामध्ये किती वेळ असतो आणि त्यापैकी ते जे छोटे 1 मिनिटाचे रील्स किंवा यूट्यूब शॉर्ट्स असतात ते पाहण्यामध्ये तुमचा जास्तीत जास्त वेळ जातोय असं तुम्हालाही जाणवलं आहे का? तर मलासुद्धा या गोष्टी जाणवत होत्या. म्हणजे पूर्वी ज्या गोष्टींमध्ये आपण खूप गुंतून पडत होतो त्या गोष्टी आता करण्यासाठी वेळच मिळत नाही आहे. वाचन करणं, फिरायला जाणं किंवा बागकाम करणं, अजून काही कलाकृती करून पाहणं यासाठी वेळच मिळत नाही, अशी बऱ्याच लोकांची तक्रार असते. आणि असंच जर तुम्हाला जाणवत असेल माझ्याप्रमाणेच तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठीच आहे. कारण हा एक आजार आहे, रील्सचं एक व्यसन आहे आणि इतर सर्व व्यसनांप्रमाणेच याचेही दुष्परिणाम आहेत. आणि त्यामुळे काय काय तोटे आहेत, त्याचे आपल्यावरती काय परिणाम होतात याबद्दलच सविस्तर चर्चा करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी मंजुषा कुर्डूकर, एक मोटिवेशनल स्पीकर आणि लाईफ कोच. माझ्या मंजुळवाणी या यूट्यूबवरील चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर चला, विषय आपल्याला समजलेलाच आहे, अधिक सविस्तर जाणून घेऊ. आता मोबाईलचा स्क्रीन टाईम आपल्याकडे वाढलेला आपण पाहत आहोत. कारण दिवसभर आपल्याला दुपारचा वेळ करायचा काय, हा एक मोठा प्रश्न सर्वांना सतावत असतो. आणि त्यातून पण मोठे व्हिडिओज पाहणं किंवा मोठा एखादा मूवी पाहणं, एखादी सिरियल पाहणं आता आपल्याला कंटाळवाणं वाटत आहे. एखादा जर 10-15 मिनिटाचा व्हिडिओ असेल, त्यामधून जर काही कुकिंग किंवा काही स्टिचिंग काही सांगणार असतील, दाखवणार असतील, तर त्यापेक्षा झटकन बघून 1 मिनिटामध्ये आपल्याला तो पटकन बघितलं की हां ठीक आहे, हे असं असं करायचं का, चला समजलं, अशा प्रकारचं आपल्याला ते वृत्ती झालेली आहे. आणि ते सुरुवातीला छान वाटतं, कारण खूप मोठा व्हिडिओ पाहण्यात आपण वेळ घालवत नाही आहेत, तर पटकन 1 मिनिटात आपल्याला ती गोष्ट समजली, काय पाहायचं होतं आणि त्यांना काय म्हणायचं आहे हे आपल्याला समजलं आहे असं आपल्याला वाटत असतं. पण हळूहळू या रील्सचं व्यसन वाढत आहे, कारण त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये खूप उलथापालथ होत आहे. आता तुम्हीच लक्षात घ्या की एखादी गोष्ट म्हणजे एक 10 ते 15 मिनिट जर तुम्ही रील्स पाहत आहात तर त्यामध्ये एकच विषय येतो का? नाही. तर त्यामध्ये कुकिंग, पेंटिंग, ड्रॉइंग, काही सिंगिंग असेल, एखादं खूप छान गाणं वाटतं आपल्याला, मध्येच एखादा मनीमोचा किंवा छोट्याशा कुत्र्याचा खूप छान असा मोहक काहीतरी व्हिडिओ येतो, एखाद्या छोट्या बाळाचा असतो, सेक्स रोमान्सबद्दलचा एखादा असतो, काहीतरी आचरट कॉमेडीसारखं काहीतरी कोणीतरी बोलतं, अशा प्रकारचे रील्स असतात किंवा काही डान्सवरचे असतात. म्हणजे एकूण सगळ्या भावभावनांचं संमिश्र एक मिश्रण आपल्या डोक्यावरती, आपल्या मेंदूवरती थोपलं जातं. आणि त्यामुळे मेंदूला एक कोणताच मूड असा बनत नाही. म्हणजे मेंदू काय करतो, तर अशा वेळी स्वतःचं डोकं चालवणं आपण बंद करतो आणि शांतपणे समोर जे काही येईल ते आपण स्क्रोल करत असतो, पाहत असतो, एन्जॉय करत असतो. त्यामुळे हळूहळू आपल्या मेंदूची कार्यक्षमता कमी होत आहे. कारण आपल्याला इतकं छान वाटतं, ते आयता हातात आलेलं आहे, वेळ आहे. आता बरेचसे लहान मुलांना तर ह्या गोष्टीचं खूप अट्रॅक्शन झालेलं आहे. त्यांना या मोठ्या मुलांसारखं यूट्यूबर बनायचं आहे आणि त्यातून त्यांना खूप लाखोनी कमाई होणार अशी त्यांची खात्री आहे की आपल्याला काही अभ्यास वगैरे करायची गरज नाही आहे, मला यूट्यूबर बनायचं आहे. यूट्यूबवरती मी काहीतरी फनी कॉमेडी असं काहीतरी रील्स बनवणार आणि मग माझे खूप फॉलोअर्स वाढणार, मिलियन्समध्ये फॉलोअर्स वाढणार आणि मला लाखो रुपये मिळणार, बाकी काहीच करायची गरज नाही, मी शिकायचं कशाला, अशा प्रकारची मनोवृत्ती लहान मुलांची झालेली आहे. आणि हे अत्यंत घातक आहे. त्यांना ह्या गोष्टीपासून आपण कसं परावृत्त करता येईल याकडे आपण फोकस केलं पाहिजे. त्यांचा स्क्रीन टाईम ठरवून दिला पाहिजे त्यांना. म्हणजे कोणत्याही वेळेस पटकन हातात आलं की आई इकडे इकडे बघेपर्यंत एक 5-10 मिनिट ते रील्स बघत राहतात. म्हणजे अशा प्रकारची मेंटॅलिटी वाढलेली आहे. त्यामुळे कोणत्याच एका गोष्टीची त्यांना आवड, म्हणजे खरंच त्यांना काय करायचं आहे हे सुद्धा त्यांना कळत नाही आहे. एखादा सिंगिंगचा पाहिला व्हिडिओ की अरे वा
असं छान मला काहीतरी सिंगिंग करता आलं तर, किंवा डान्सचा करू का, किंवा काहीतरी फनी कॉमेडी करू का, किंवा अजून काही स्पोर्ट्समध्ये काही उड्या मारून दाखवल्या तर मला जास्त माझा व्हायरल होईल का व्हिडिओ. म्हणजे एक आपल्यातलं टॅलेंट काय आहे ह्यापेक्षा आपण व्हायरल कसं व्हायचं आहे ह्या गोष्टीवरती जास्ती फोकस होताना दिसत आहे. आणि त्यामुळे मुलांची मनोवृत्ती चंचल झालेली आहे. त्यांना अभ्यास करण्यामध्ये किंवा परीक्षा पद्धतीमध्ये रस नाही आहे. इव्हन त्यांना एक शांतपणे एखादा शांत मूवी बघण्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट राहिले नाही. कारण ते इतके अस्थिर झालेले आहेत की त्यांना काहीतरी तोपर्यंत काहीतरी गेम खेळावा वाटतो. म्हणजे समोर मूवी चालू आहे, नाहीतरी हा माझा मनोरंजनाचा वेळ आहे ना, मग चला मग हे पण चालू आहे तर मी हे पण करतो, किंवा व्हिडिओ गेम खेळतो. म्हणजे सतत काहीतरी हलतं आणि बदलणारं चित्र त्यांना नजरेपुढे हवं आहे. ही एक प्रकारची मनोवृत्ती आहे आणि ती अत्यंत घातक आहे. आपल्या मेंदूच्या पोषणासाठी, आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी या गोष्टी घातक ठरणाऱ्या आहेत. याचप्रमाणे आता हे तर झालं लहान मुलांचं. आता लहान मुलांना कसं नाही म्हणलं तरी आपण त्यांच्यावरती थोडंफार बंधन घालत असतो. त्यांना कुठेतरी कंट्रोल करू शकतो, काही गोष्टी त्यांच्या हातातून आपण काढून घेऊ शकतो. वेळेचं लिमिट असतं. पण माझा मुख्य मुद्दा आहे की हे जे ज्येष्ठ नागरिक किंवा मोठे वयस्कर लोक आहेत, माझ्यापेक्षा सुद्धा मोठे किंवा माझ्या वयाच्या सुद्धा गृहिणी असतील, तर त्यासुद्धा इतक्या रिलॅक्स झालेल्या असतात. आता फारसं काही काम नसतं, मुलं मोठी झालेली आहे, जिम्मेदारी कमी झालेली आहे, रिलॅक्स वेळ आहे दुपारचा 3-4 तास. मग करायचं काय ना, आडवं पडल्या पडल्या झोपल्यापेक्षा आपण मोबाईल पाहतो, काहीतरी महत्त्वाचं सापडेल, काहीतरी कामाचं त्यातून सापडेल ना, असं म्हणून आपण सतत स्क्रोल करत असतो. आणि या रील्स आणि शॉर्ट्स बघण्यामध्ये आपले 2-3-4 तास कसे जातात अजिबात लक्षात येत नाही. तुम्हीच काय, माझ्या बाबतीतसुद्धा हे बरेचदा होतं. आणि त्यामुळे आपण थोडं सतर्कतेने या गोष्टीकडे लक्ष पुरवलं पाहिजे. आपल्या मोबाईलला आपण वॉच टाईम ठरवून दिला पाहिजे की अलाराम होतो त्याच्यामध्ये की आपण 1 तास पाहायचं आहे, बास, त्यानंतर मी रील्स पाहणार नाही, ते ॲप मी बंद करणार आहे. किंवा मोबाईल हा दूर जिथे आपण चार्जिंगला लावतो तिथे त्या कप्प्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. सतत 24 तास जर तो जवळ असेल तर उगीच स्टुक झालं की आपण लगेच म्हणजे इतके बेचैन असतो आपण. कोणाचा मेसेज आला का, कोणी काही व्हॉट्सअपवरती केलं का, कोणी काही हे झालं का, सतत आपलं त्याच्यामध्ये लक्ष असतं. आपण जर काही पोस्ट केलेलं असेल तर कोणी लाईक केलं, कोणी नाही केलं, अजून यांनी केलंच नाही का, किंवा कोणी कॉमेंट केली का, कोणी चांगली केली का, अरे बापरे त्यांनी वाईट केली म्हणून आपला मूड अपसेट होतो. म्हणजे अशा प्रकारे आपण त्यामध्ये अधिक गुंतत चाललेलो आहोत. आणि त्यापासून म्हणजे जरी आपण या क्षेत्रामध्ये वावरत असलो तरी पण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो की हे एक दलदल आहे, चिखल आहे हा. आणि यामध्ये आपल्याला एखाद्या कमलपत्राप्रमाणे राहायचं आहे. म्हणजे कमल हे चिखलातच फुलतं, पण म्हणून ते चिखलाने बरबटलेलं असतं का, मुळीच नाही. तर कमलपत्र म्हणजे कमळाचे जे पान असतात ते पूर्ण असे पाण्यावरती तरंगत असतात, पण ते असे असतात जसे की पूर्णपणे कोरडे आहेत, म्हणजे ओले त्यांच्यावरती डागसुद्धा दिसत नाहीत पाण्याचे. अशा प्रकारे म्हणजे असूनसुद्धा नसल्यासारखे, त्याच्या स्वतःवरती काही त्याचा इफेक्ट न होऊ देता आपण त्यामध्ये वावरलं पाहिजे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आता मोबाईलला बंदच करून टाका, वापरूच नका, अशा अतार्किक गोष्टी सांगण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. कारण तो आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये खूप गोष्टी आपल्या मोबाईलवरती डिपेंड आहेत. मोबाईलच्याच माध्यमातून बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि त्यामुळे त्याला पूर्ण बाद करणं तर शक्य नाही आहे. मग काय करू शकतो, तर आपण आपला जो स्क्रीन टाईम आहे तो लिमिटेड ठेवू शकतो. त्याच्यासाठी आपण एखादा दिवस असा ठेवायचा आहे की मी सकाळचे 4-5 तास मोबाईल मी अजिबात बघणार नाही, हात पण लावणार नाही. आणि पाहायचं आहे की आपण कितपत तग धरू शकतो. तर अशा प्रकारचं मोबाईल डिटॉक्स करता आपल्याला आलं तर आपण बरंच काही जिंकल्यासारखं आहे. आता हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते बरेचसे लोक एकटे असतात, काही त्यांचं कोणाचं पार्टनर देवाघरी गेलेले आहेत काही, तर ते म्हणतात की आम्ही करायचं काय, एकटेपण आहे आमच्या आयुष्यामध्ये, मुलं बाळं लक्ष देत नाहीत, नातवंड आपल्या आपल्या राज्यामध्ये गुंग आहेत, मग अशा वेळी आम्ही करायचं काय, तर आम्हाला मोबाईलचा सहारा आहे आणि तुम्ही सांगताय की मोबाईल पाहू नका, मग आम्ही करायचं काय. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपण एखादा शांतपणे कुठला तरी मूव्ही आपण मन लावून आनंद घेऊन पूर्वी जसं पाहत होतो अगदी दूरदर्शनच्या काळामध्ये तशा पद्धतीने पाहतो का आपण, नाही. एकतर त्याच्यातसुद्धा ॲड असतात ज्या आपल्याला बंबार्डिंग करत असतात की तुम्ही हे घ्या ते नको, आणि सतत
ते मूवीचं सुद्धा एक तुम्ही एखादा एपिसोडसुद्धा जर तुम्ही सिरियलचा पाहत असाल तर एक छोटासा 10 मिनिटाचा भागसुद्धा आपण कंटिन्युअसली पाहू शकत नाही, त्यातसुद्धा एक 4-5 ॲड येऊन जातात. म्हणजे त्या लोकांची अशी टेंडन्सी आहे की तुम्हाला सतत तुमच्या मेंदूला असं काहीतरी हलतं डुलतं चित्र दाखवलं तरच तुम्ही त्याच्यावरती टिकून बसाल, अदरवाईज आपल्याला बोर्डम फील होतो. आणि ते ॲक्च्युली खरं आहे. आताशा आपली अशी सवय झालेली आहे आपल्या मेंदूला की आपण एखादी गोष्ट जर शांतपणे एखादी मूवी किंवा एखादं काही पाहू लागलो तर आपल्याला ते चक्क रटाळ वाटतं, नको वाटतं. आणि मी तर असे काही लोक बघितले आहेत की जे पिक्चर चालू असतो समोर टी व्हीवरती आणि मोबाईलमध्ये गेम खेळत असतात. म्हणजे मी ऐकतोय, हे काही मल्टीटास्किंगचं टॅलेंट नाही आहे आणि अशा पद्धतीच्या ह्या गुणांचं काही खूप कौतुक होणार नाही आहे तुमच्या. जी गोष्ट तुम्ही करत आहात ती मनापासून करणं जास्त महत्त्वाचं आहे, हो की नाही? आता हे जे मोठे लोक म्हणतात की आमचा पार्टनर गेला, एकटेपणा अनुभवतो आहोत, मग आम्ही काय करणार? तर तुम्ही काय करताय तर ते इतर लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही डोकावत आहात, त्यांच्यावरती तुम्ही वॉच ठेवून आहात की कोण काय करतंय, कोणाला किती सक्सेस मिळाला, कोण किती आनंदी आहे. आणि ह्यामुळे तुम्हाला खरंच आनंद होतोय का हो? तो आनंद जरी आपल्या आत्ताक्षणी चेहऱ्यावरती आला एखादं काहीतरी रील बघताना, पण तरीसुद्धा आपल्या मनामध्ये त्याबद्दल हेवा आणि मत्सर हे 2 भावना जास्त प्रकर्षाने उमटतात. हे तुमच्या लक्षात आलं आहे का? कारण त्या व्यक्तीकडे असणारी गाडी किंवा त्याची बायको किंवा त्याची गर्लफ्रेंड किती सुंदर आहे, किती उत्साही आहे, ते दोघं कसे, त्या दोघांचं ट्युनिंग किती चांगलं आहे किंवा त्यांच्याकडचं कसं त्यांचं बंगला वगैरे सगळं कसं आलिशान घर त्यांचं दिसत आहे. आणि ह्या गोष्टींच्या आपल्या आयुष्यात कशी कमतरता आहे ही खंत सतत जाणवत असते. आणि त्यामुळे आपण अधिक डिप्रेशनमध्ये जातो कुठेतरी मनातल्या मनात, जरी आपण व्यक्त नाही झालो तरी पण आपल्या मनामध्ये. आणि मग अशा लोकांबद्दल ईर्ष्या आणि द्वेष वाटायला लागते. म्हणजे कोणाचं यश पाहून आपल्याला आनंद होत नाही तर त्यांच्याबद्दलची मत्सराची भावना आपल्या मनामध्ये जागृत होते आणि हे काही चांगलं लक्षण नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या रील्सपासून आपण जितकं दूर जाता येईल, जितकं कमी त्यांचं प्रमाण ठेवता येईल तेवढं ठेवणं आवश्यक आहे. एकटेपणा सर्वत्र वाढतो आहे. खोलीत असूनसुद्धा घरातील 2-3 मेंबर्स आपापले मोबाईल घेऊन बसलेले असतात. आता फ्रेंड्सच्या गेट टुगेदरला सुद्धा प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये किंवा आपापल्या लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत आहे किंवा गेम खेळत आहेत किंवा सोशल मीडियावरती ॲक्टिवली काहीतरी पाहत आहेत. आणि जे समोर आपण ज्यासाठी जमलो आहोत ती गोष्ट होतच नाही आहे. गप्पा मारणं, गाणे म्हणणं, धिंगाणा, मस्ती करणं, ह्या गोष्टी तर जवळजवळ आजची पिढी हरवून गेलेली आहे. म्हणजे आजचीच नाही तर आपली पिढीसुद्धा यापासून दूर जात आहे. मी तर असं पाहिलं आहे की घरात 4-5 मोठे वयस्कर लोकसुद्धा पूर्णपणे आपापलं, कारण त्यांना आपलं आपलं रुटीन आवडत असतं. भलेही मग तुम्हाला वाटेल की आम्ही काही वाईट थोडीच पाहतो, त्यामुळे वाईट परिणाम थोडीच होणार आहे. आम्ही भजन पाहतो किंवा काही चांगले पॅरेंटिंग टिप्स पाहतो किंवा काही मोटिवेशनल काही आम्ही ऐकत आहोत, मग त्यामुळे वाईट काय होणार आहे ना, चांगलंच होणार आहे. एखाद्या कुत्र्याचा मांजराचा व्हिडिओ पाहण्यामुळे आमच्यामध्ये काय वाईट होणार आहे? पण माझं एवढंच म्हणणं आहे की सतत तशा प्रकारचे व्हिडिओज पाहिल्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये डोपॅमाइनचं एक्सेस प्रोडक्शन होतं. डोपॅमाइन हे एक असं हार्मोन आहे जे तुम्हाला फील गुड करत असतं, हे छान वाटतं, अरे वा. मग ही ऐषारामाची छानपणाची भावना सतत आपल्याला मिळत राहते आणि त्यामुळे आपल्याला इतर कोणतीच गोष्ट करावून पाहावी वाटत नाही. म्हणजे अगदी चालत जाऊन गच्चीवरच्या बागेतलं कुंडीतलं आपलं फूल तोडून आणावं, पूर्वी ज्याच्यामध्ये आपल्याला खूप आनंद मिळत होता ती गोष्ट पण आताशी आपल्याला नको वाटते. अरे एवढी सुंदर सुंदर गार्डन दिसते ना मोबाईलमध्ये, किती छान दाखवतात, फुलं दाखवतात, गाणे दाखवतात, आपण जे नजरेने पाहू शकत नाहीत एवढे सुंदर फुलपाखरं दाखवतात, इतके जवळून क्लोजअपमध्ये दाखवलेलं असतो, छान वाटते की. मग ही भावना आपल्याला निष्क्रिय करत आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या या रील्स किंवा शॉर्ट्सपासून आपण थोडंसं 4 हात दूर राहिलं पाहिजे. त्यांचा आपण वापर कमीत कमी करू, तेवढं आपलं आयुष्य सुखी समाधानी होणार आहे. एवढा एकच विचार आज प्रकर्षाने मला तुमच्यापुढे मांडावा वाटला. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच उपयुक्त वाटला, आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रमंडळीसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.